शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज. शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज. संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे. 73 87 37 78 ड्रीम फाउंडेशन तर्फे रक्षाबंधन आणि आदित्य दोन्ही शुभेच्छा. मागील 21 वर्ष मी सामाजिक काम करतो. दरवर्षी नवीन एक उद्योग आम्ही सुरू करतो. या पाठीमागे उद्देश आहे की देशभर फिरल्यानंतर ज्या ज्या गोष्टी लागतात सोलापूरकरांसाठी किंवा लोकांसाठी त्याचा मी अभ्यास करून त्याची टीम असते रिसर्च, मग आम्ही त्याचं ब्रेन स्टॉर्मिंग करून आपण नवीन फॉर्म काढत असतो. माझा जो ड्रीम प्रोजेक्ट होता आणि आहे तो म्हणजे कृषी पर्यटन केंद्र. आणि माझ्या गावात पण एक कृषी पर्यटन केंद्र आहे, पण सोलापूर शहरात जवळ एक कृषी पर्यटन वन डे होम स्टे असावा. प्रत्येकाला वाटतं की कमी दरामध्ये अगदी 500 रुपयामध्ये मला दिवसभर जेवण राहणं, अगदी मला मनसोक्त फॅमिली सेट असावं असं एक नाममात्र शुल्क आणि चांगली सेवाची आपण होमस्टे, मेडिटेशन योगा सेंटर, वेलनेस सेंटर आणि कृषी पर्यटन केंद्र, ग्रामीण संस्कृती असं आपण 3 एकरमध्ये काढून 12 रूम निवासी, त्यातील 3-4 AC, नॉन AC आणि काही डॉर्मेटरी अशा पद्धतीचं कृषी पर्यटन केंद्र जे 2018 पासूनचं माझं ड्रीम होतं, तयार करत होतो. आमचे काका पॅटसिंग काका यांच्या सगळ्यांना आम्ही हे उपक्रम सुरू करतो. सर्वस्वी आम्ही ड्रीम फाउंडेशन आहे. आता आमचा उद्देश असा आहे त्या कृषी पर्यटन केंद्रामध्ये लोक यावेत, ऑर्गॅनिक भाजीपाला त्यांनी त्याच्या हाताने तोडून तिथं खावेत, बनवून आमच्याकडनं सेंद्रिय पद्धतीनं. त्याचबरोबर जे दिवसभर त्यांची ॲक्टिव्हिटी असेल, गेट टुगेदर असेल, आमराई आहे, सागवन वन आहे, नारळाची वन आहे, ते दिवसभर फिरावेत, बघावेत. अगदी त्यांना एक दिवस त्याच्या टेन्शनमधनं, तणावामधनं त्यांनी दिवस जगावेत. आणि सोलापूरचे बाहेरचे पर्यटक येतात, फॉर एक्झाम्पल स्वामी समर्थला येतात आणि फक्त 100 रुपयामध्ये त्यांना फ्रेश नाश्ता, चहा, पाणी असं आपण गेलोय. ते आले अशा पद्धतीचं पण आपण गेलेले. विशेष म्हणजे सोलापूरला चांगले वक्ते येतात, चांगले व्याख्याते, त्यांना पण एक निवासाची सोय होईल. त्या माध्यमातून सोलापूरचं ब्रँडिंग व्हावं. हे मामुरे वस्ती आपल्या कुंभे शिवारमध्ये आमचं 3 एकरचं परिसर आहे. 1 एकर VVIP आहे आणि 1 एकर जनरल आहे, असं 2 युनिट केले. समजा आपल्याला राजकीय सामाजिक लोक आहेत त्यांना केलं आहे आणि जनरल जे रोड टचला पण एक आहे, आतमध्ये आहे. मागच्या 2018 पासून आपली तयारी चालू होती. आज त्याचं मूळ स्वरूप आलेलं आहे. 5 सप्टेंबर शिक्षक दिन, ज्यांच्यामुळे मी इथपर्यंत आलो त्या दिवशी आपण उद्घाटन करतो. बालाजी अमांशी राम रेड्डी सर ज्यांनी याच्या सगळे डॉक्युमेंटेशन पण सगळे आम्हाला सहकार्य केले आणि आता पुढे पण त्यांनी मार्गदर्शन करतो म्हणले. असे राम रेड्डी सरांचेच शुभ हस्ते आपण हा कार्यक्रम देतो. यासाठी आपले डॉक्टर अशोक नगरकर जे DRDOचे वरिष्ठ वैज्ञानिक आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली आपण उद्घाटन करतो. विशेष म्हणजे आमदार सचिनदादा कल्याणसाठी दिलीपराव माने साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन आहेत आणि आपले अण्णा शिवशंकर पाटील बिराजदार आमचे मार्गदर्शक यांच्या शुभ हस्ते आणि तत्तेवाडी मठाचे जे मठाधिपती आदरणीय महादेव स्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यामध्ये आणि माझे आई वडील जे मेंटर आहेत, माझे गुरु आहेत, माझे सर्व परिवार यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय. विशेष म्हणजे तिथं आपण ड्रीम युवा बिझनेस फोरम पण जे 20 वर्ष आपण काम करतो पण नोंदणी नव्हती, त्या फोरमची आपण स्थापना केली. ते दुसऱ्या दिवशी 6 तारखेला होणार आहे. आमचा उद्देश आहे की दर सोमवारी शेतकऱ्यांना, कारण ते बैल आपण नांगणी करत नाही, दर बुधवारी उद्योजकांना, कारण बुधवार सुट्टी असते, आणि दर शुक्रवारी महिलांना वेळ असतो, आणि दर रविवारी ओपन टू ऑल असं 4 दिवस आठवड्यातून प्रशिक्षण असेल. लोक येतील, संवाद साधतील, दूध दर, पिढा परेशानी, त्याचे काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याचे काय नीड्स आहेत उद्योगाबद्दल. आणि महाराष्ट्रातले 1000 उद्योजक यांची भेट घेतल्यानंतर 21 मेंटरशिप द्यायला आम्हाला नाममात्रमध्ये तयार आहे. तर आपण असा निवासी अनिवासी असं प्रशिक्षण घेतोय. या सगळ्या उपक्रमाचं आपण येत्या 5 तारखेला उद्घाटन करतो. उद्देश एवढाच आहे की आम्ही 30-25 बिझनेसमधनं जे काय मला सुरुवातीला लॉस झाले किंवा धक्का बसला ते का करू नये, किंवा भविष्यात एखादा बिझनेस सस्टेनेबल कसा असतो, किंवा बिझनेस सेल्फ एम्प्लॉय टू CEO कसा होतो. हे माझं उदाहरण आहे की मी सेल्फ एम्प्लॉय होतो, कोचिंग क्लासपासून, प्रिंटिंगपासून, अगदी हॉटेलपासून, निसर्गला वेटरपासून. पण आज अनेक लोक अगदी विवेक बिंद्रापासून ते मोठ्या लोकांची ट्रेनिंग घेतल्यानंतर लक्षात आलं बिझनेससाठी एक सिस्टीम लागते आणि सिस्टीम तयार केली. विशेष म्हणजे त्या ठिकाणी आसपास 50 माळी समाज आहे जे भाजीपाला उत्पादन करतात, पण 5 रुपयाला पालक विकतात. कारण तुम्ही असं विकू नका, आम्ही तिथं जागा देतो पण तुम्ही तिथं द्या, मग लोक खरेदीला येतील. आणि तेच भाजीपाला आपण सेंद्रिय तिथं तयार करतो, जेणेकरून लोकांना ज्या पाहिजे आज हायजेनिक कोविड नंतरची ते तिथे फॅसिलिटी आहे. चुलीवरचं जेवण आहे शक्यता 100%. आणि आसपास आपण अनेक प्रयोग केलेले आहेत. सेंद्रिय शेतीचा प्रयोग आहे, गोशाळेचा प्रयोग आहे. हे सगळं पाहता येईल, बघता येईल. आणि अजून काही सूचना लोकांच्या असतील तर त्या गोष्टींमधून आपण सुरुवात करणार. माझं मूळ गाव सर पुढं तिथंही एक सेंटर माझा भाऊ केलं, तो 4 तारखेला वास्तुशांती करतोय आणि तिथं भविष्यात आपण तिथे अजून परमिशन चालू आहे, पण इथं आपण सगळं रितसर परमिशन घेऊन आपण हे उद्घाटन करतोय. विशेषतः अनेक पत्रकार बांधवांना आम्हाला वेळोवेळी इच्छा होती कुठे यायचं, मग ते सेकुला छोटीशी जागा आहे, जसं तुम्ही पण एक्सपांड केलेला आहे तर तसं आम्ही एक्सपांडमध्ये 5-6.5 असं 2 दिवस आहे
तर आपण ही सहकुटुंब यावे. पहिल्यांदा उद्घाटन त्यामुळे सहपरिवार आपण जेवणासाठी यावेत. अजून सूचना द्यावेत यासाठी मी एक संचालक या नात्यानं व्यवस्थापक संचालकांना आम्हाला आपल्या परिवारामध्ये सामील करून घ्यायचं. ऑलरेडी तुमच्या सहकार्य आम्ही करतो. तर येत्या 6 आणि 5 तारखेला आपण यावे, परिसर बघावं आणि कधी तुमचे छोटे मोठे गेट टुगेदर असेल, कार्यक्रम असेल तर हक्कानं तुम्ही एक 1 डे स्टे करा किंवा अजून काही सूचना असेल तर त्या गोष्टी कराव्यात. आणि तिथून आम्ही काही वाहनं गेलेली आहेत. भविष्यात समजा दोन मुक्काम केले, हप्तसर पंढरपूर दर्शनासाठी पण आपण सोय करतोय. तर अशा प्रकारचं एक माझं ड्रीम प्रोजेक्ट 21 वर्षानंतर साकार होतोय. आणि आपल्याला सोलापूरचं ब्रँडिंग करायचं, नाशिकला कुंभमेळामध्ये बाकीचं ब्रँडिंग करायचं, अशा सगळ्या गोष्टी तिथे आपण करतोय. म्हणजे मसालाचं उत्पादन तिथे करतोय. अशा सगळ्या गोष्टींसाठी चांगलं डेस्टिनेशन म्हणून आपण विजापूर रोडला काढतोय. सध्या तरी भाडेतत्वावर 10 वर्ष ॲग्रीमेंट, पण भविष्यात शेजारीच आपण एक शेत घेतलेलं आहे, तिथेही स्वतःचं म्हणून आपण करतोय. पण जे चांगलं ते आपलंच आहे. या भूमितीतून आपण उपक्रम केलो. यासाठी जम्मू झेरॉक्सचे रमेश बिराजदार ते आमचे संचालक आहेत, फायनान्स पार्टनर. दुसरे इटकोरिया म्हणून अधिकारी आहेत, त्यांनी त्यांच्या भावाला पार्टनरशिप केलेली. आपण सगळे रितसर सगळं डॉक्युमेंटेशन करून आपण हे सगळं सुरू करतोय. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद, तुमच्या सगळ्यांचं सहकार्य आणि मार्गदर्शन आम्हाला पाहिजे. या संदर्भात माहितीसाठी आजची पत्रकार परिषद आहे. आपल्याला निमंत्रण पत्रिका पण दिलेली आणि माहिती पण दिलेली. यात काही सूचना असेल किंवा काही माहिती असेल तर नक्की विचारा. आणि आपण सगळेजण सहकुटुंब 5-6 अशा 2 दिवशी यावं. नुकतं उद्घाटन करताना कधीही तुमच्या सोयीनुसार, तुमच्या बड्डेला असेल, तुमच्या फॅमिलीच्या कुठल्याही उपक्रमाला ते माझं आहे, काशीनाथचं नाही, तुमचं आहे असं समजून तुम्ही कधी यावं. आणि जे आता मी कमिटमेंट देतो, माझे मिसेस, माझे भाऊ, माझा भाचा, सगळे आमचा परिवार तुमच्यासोबत आहे. तर हा उद्घाटन सोहळा आहे. आपण सगळे यावेत आणि लोकांना माहिती मिळावी म्हणून आजची आपली पत्रकार परिषद आहे.